Hello students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to see the remaining part of problem set 7, that is question number 3. This is star question, that is the hot question. Some plastic balls of radius 1 centimeter were melted and cast into a tube. The thickness length and outer radius of the tube where 2 centimeter comma 90 centimeter and 30 centimeter respectively. How many balls were melted? How many balls were melted to make the tube? ती ट्यूब तयार करण्यासाठी किती बॉल मेल्ट करावे लागले. आता ज्यावेळेस मेल्टेड येतो तर या ठिकाणी आपल्या भरीव भागाचा विचार करायचा आहे, बरोबर आहे. आता आपण जर विचार केला, सम प्लॅस्टिक बॉल्स ऑफ रेडियस 1 सेंटीमीटर वेर मेल्टेड अँड कास्ट इनटू अ ट्यूब. मग रेडियस ऑफ बॉल that is R1 is equal to 1 centimeter. ओके. नंतर थिकनेस ऑफ ट्यूब is equal to 2 centimeter. लेंथ ऑफ ट्यूब आता सिलेंड्रिकल असणार आहे. लेंथ ऑफ ट्यूब, लेंथ म्हणजेच ती हाईट असेल, h इज इक्वल टू 90 सेंटीमीटर आणि आउटर रेडियस दॅट इज R2 इज इक्वल टू 30 सेंटीमीटर. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जर पाईप आपण समजून घेऊ एकदा हे काय नेमकं. आता ही माहिती आपल्याला याचं काम संपलं आहे. तुम्ही एक्झाम्पल लिहिलं असेल तर नेमकं फिगर समजून घेऊया, किंवा एक्झाम्पल लिहायचं बाकी असेल तर कंप्लीट करा. एकदा व्हिडिओ पॉज करा, ते एक्झाम्पल कंप्लीट करा फक्त, आणि मग तुम्हाला फिगर समजून सांगतो ॲक्च्युली काय असेल ते. ओके, बघा. आता ती ट्यूब जे असणार आहे ती या पद्धतीने असेल, सिलेंड्रिकल असेल इथे या पद्धतीने. ओके. मग आता ही आउटर रेडियस आहे, म्हणजे हा इथून तर इथपर्यंत हा बाहेरचा भाग असेल, त्याला एक थिकनेस असल्यामुळे त्याची एक इनर रेडियस पण असेल. इनर रेडियस पण असणार आहे, बरोबर आहे. मग आता हा सेंटर धरला तर सेंटरपासून इथपर्यंतचं जे डिस्टन्स आहे ती आउटर रेडियस आहे, म्हणजे R2 आहे, आणि ही थिकनेस आहे, ही काय थिकनेस. आणि मग जर आपल्याला इनर रेडियस काढायची असेल तर इनर रेडियस ऑफ ट्यूब
दॅट इज R3 इज इक्वल टू 30 मायनस थिकनेस. थिकनेस किती आहे? 30 मायनस थिकनेस म्हणा, फार झाली तिथे. थिकनेस इज इक्वल टू 30 मायनस 2 इज इक्वल टू 28 सेंटीमीटर. आता ट्यूब फक्त ही जी थिकनेस आली आहे मध्ये तर पोकळच असणार आहे. मग थिकनेसचा विचार आपण करणार आहे, तेवढाच पूर्ण पार्ट घेणार आहे. व्हॉल्यूम ऑफ प्लॅस्टिक इन ट्यूब असं करेक्शन आपल्याला करून घ्यावं लागेल आणि व्हॉल्यूम ऑफ वन बॉल येईल. मग आता ट्यूबचं घेताना इथे ही जी थिकनेस आहे एवढाच भाग आपल्याला काढायचा आहे, फक्त याचं व्हॉल्यूम काढायचं आहे एवढं. ओके, मग हे काढताना काय करणार? पहिलं पाय, आता याचा फॉर्म्युला आहे सिलेंडरचा, फाय आर स्क्वेअर एच. मग बाहेरचं आउटर रेडियस किती त्याची? R2. मग इथे काय येईल? पाय R2 स्क्वेअर एच मायनस पाय R3 स्क्वेअर एच. पाय R3 स्क्वेअर एच. हा फरक लक्षात घ्या. आपल्याला विचार करताना पूर्ण भरीव भागाचा विचार करायचा नाही आहे, फक्त हे जे पाईप तयार झाला आहे त्यासाठी प्लॅस्टिक वापरलं गेलं आहे. मधल्या भागात तो भरीव नाही येतो, म्हणून इथे 4/3 पाय R1 क्यूब. नंबर ऑफ बॉल्स इज इक्वल टू पाय आणि एच कॉमन काढा, मध्ये उरलं काय मग? पाय एच इंटू R2 स्क्वेअर मायनस R3चा स्क्वेअर डिवायडेड बाय 4/3 पाय R1ची व्हॅल्यू टाकून देऊ आपण, 1 इंटू 1 इंटू 1. पाय आणि पाय कॅन्सल झाला, हा 3 वर जाईल. नंबर ऑफ बॉल्स इज इक्वल टू 3 इंटू ब्रॅकेट. आता याच्यामध्ये R2 जो आहे तो 30 आहे, 30चा स्क्वेअर मायनस 28चा स्क्वेअर डिवायडेड बाय 4. देअरफॉर नंबर ऑफ बॉल्स इज इक्वल टू 3 इंटू 900 मायनस. आता 28 जो आहे 28चा जर आपण स्क्वेअर केला तर 28चा स्क्वेअर येतो 784. 784 डिवायडेड बाय 4. आणि इथे याला मल्टिपल जे आहे पाय एच, एच तसाच आहे, मल्टिप्लाइड एच करा इकडे, मल्टिप्लाइड एच. पुढे ठेवलं तरी चालेल, काय अडचण नाही. एवढं कंप्लीट करा, सांगतो पुढचं. एचची व्हॅल्यू टाकायला हरकत नाही इथे. आता एच किती आपल्याकडे? लेंथ 90 इंटू 90 या पद्धतीने. तेवढं कंप्लीट करा. इकडे बघू, इकडे आहे जागा. नंबर ऑफ बॉल्स इक्वल टू आता 3 इंटू यांचं जर सबस्ट्रॅक्शन केलं तर 800 900 म्हणजे 116. 116 गुणिले 90 भागिले 4. इथे 4 भाग द्यायचा असेल तर आपण 2 देऊ शकतो. इथे बे 2 4, बे 45 90. परत इथे जाईल बे 1 बे, बे 5 10, बे 8 16. म्हणजे उरलं काय? नंबर ऑफ बॉल्स इक्वल टू 3 इंटू 58 इंटू 45. मल्टिप्लिकेशन करून बघूया. यांचं जर केलं तर मला वाटतं 135 येईल आणि गुणिले 58. 3 5 15, 1 12 आणि 1 13. ओके. 8 45 4, 8 3 24 आणि 4 28 2, 8 1 8 2 10 0. 5 5 25 2, 15 2 17, 5 1 6, 0 13 8 7. म्हणजे इकडे आलं 7830. देअरफॉर नंबर ऑफ बॉल्स. इथे थोडासा गोंधळ कुठे होतो तो लक्षात ठेवा. आपण व्हॉल्यूमचा विचार करतो, पण आपल्याला जी थिकनेस आली आहे त्यासाठी किती प्लॅस्टिक वापरलं गेलं तेवढंच काढायचं आहे. कारण ती जी ट्यूब आहे ती पोकळ आहे, हॅलो आहे, भरीव नाही आहे. म्हणून या पद्धतीने विचार करावा लागेल. म्हणून याला स्टार दिला आहे त्यांनी. इथे थोडंसं कन्फ्युजन होतं. मग पूर्ण वाक्योत्तर लिहावं लागेल. 7830 प्लॅस्टिक बॉल्स were melted to make, काय शब्द वाक्य ते? टू मेक द ट्यूब. या पद्धतीने थोडासा गोंधळ टाकणारा हा प्रश्न होता, तर लक्षात ठेवा. असं थोडंसं चेंजेस असतात त्याच्यामध्ये.
ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा, मग बघूया क्वेश्चन नंबर 4. Question number 4. A metal parallelopipe of measures 16 centimeter into 11 centimeter into 10 centimeter was melted to make coins. How many coins were? How many coins were made if the thickness and diameter of each coin was 2 millimeter and 2 centimeter respectively. जे दिले ते एकदा समजून घेऊया. काय काय दिले बघा. पॅरललो पाईप दिलाय म्हणजेच क्युबॉइड दिलाय, म्हणजेच लंबइष्टिका चित्ती दिली आहे आणि तिच्यापासून नाणे तयार केलेत. ओके, मेटल पॅरलो पाईप येतो, म्हणजे पूर्ण व्हॉल्यूमचा विचार करावा लागेल. म्हणजे फॉर पॅरलेलो पाईप याच्यासाठी काय विचार होईल आपला? लेंथ इक्वल टू 16 सेंटीमीटर, नंतर ब्रीथ इक्वल टू 11 सेंटीमीटर आणि हाईट इज इक्वल टू 10 सेंटीमीटर, LBH. मग व्हॉल्यूम काढताना आपण LBH फॉर्म्युला वापरणार. कॉईनसाठी काय होईल? फॉर कॉईन. मग कॉईनची जी थिकनेस दिली आहे ती थिकनेस म्हणजेच तो जो कॉईन तयार होतो तो सिलेंडर शेप तयार होतो. कुठलाही एखादं नाणं असेल ते सिलेंडरचं असतं, मग त्याची थिकनेस म्हणजेच हाईट असते. फॉर कॉईन थिकनेस म्हणजेच त्याची काय असणार आहे? हाईट, आणि ती हाईट आहे 2 मिलीमीटर. आता मिलीमीटरचं सेंटीमीटर करायचं असेल तर एका सेंटीमीटरचे 10 मिलीमीटर होतात. याला 10 ने डिवाइड केलं की सेंटीमीटर होईल. 2/10 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.2 सेंटीमीटर. देअरफॉर थिकनेस H इक्वल टू 0.2 सेंटीमीटर. नंतर डायमीटर ऑफ कॉईन, डायमीटर दॅट किती डायमीटर त्याची? 2 सेंटीमीटर. म्हणजे रेडियस ऑफ कॉईन काय येईल? मग रेडियस ऑफ कॉईन इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. कॉईनची रेडियस 1 सेंटीमीटर आम्हाला. आता एवढ्या सगळ्या दिलेल्या माहितीवरून आपल्याला काय करायचं आहे? किती कॉईन तयार झाले ते बघायचं आहे. नंबर ऑफ कॉईन्स इकडे घेऊया. नंबर ऑफ कॉईन्स इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ पॅरलो पाईप, डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ वन कॉइन, देअरफॉर N इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ पॅरलो पाईप म्हणजे L इंटू B इंटू H, आणि व्हॉल्यूम ऑफ वन कॉइन, व्हॉल्यूम जे आहे ते कॉइन जे आहे ते सिलेंड्रिकल असेल म्हणजेच पाय r² H. देअरफॉर N इज इक्वल टू L आहे 16 इंटू 11 इंटू 10 डिवाइड बाय पाय इंटू r आहे आपल्याकडे 1 आणि 1 आणि H आहे 0.2.
1 इंटू 1 इंटू 0.2. आता पायची व्हॅल्यू जी असते ती 22/7. आता इथं 7ने काही फायदा होणार नाही आहे कुठेच, ते एक काम करूया आपण, त्याला 3.14च घेऊन टाकूया इथे. 3.14 घ्यायला, हां 11 आहे ना, होईल फायदा. 22/7 ठेवा, 22/7. आता इथे कॅन्सल होण्यासारखं काय आहे ते बघू नंतर. इथे एकदा सिम्प्लिफाय करून घेऊ. इथे 16 इंटू 11 इंटू 10. आता हा 22/7 डिवायडेड आहे, तो मल्टिपल करताना 7 वरती जाईल, 22 खाली राहील, म्हणजे इंटू 7 डिवायडेड बाय 22 इंटू 1ने मल्टिपल केल्याने काही फरक पडत नाही. इथे पण आपण चेंज करून टाकू. इथे जर एक डेसिमल काढायचं असेल तर 10ने मल्टिपल करावं लागेल, म्हणजे इथे काय उरला फक्त 2, आणि वरती सुद्धा 10ने मल्टिपल केलं. या पद्धतीने थोडंसं सिम्प्लिफाय करून घेतलं. इथे आता 2 1 2 2 8 16, 11 1 11, 11 2 22, 2 1 2 2 4 8. काय आता राहिले किती, फक्त 4 गुणिले, आता 4 गुणिले 7 28, आणि हे गुणिले 100 म्हणजे 2800. देअरफॉर इथे लिहिलं तरी चालेल, डायरेक्ट आहे जागा. देअरफॉर n इज इक्वल टू 2800. n इज इक्वल टू 2800. मग आपण पूर्ण वाक्यात लिहिणार 2800 कॉइन्स वेअर मेड. 2800 कॉइन्स तयार केले. या पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करावं लागेल. ओके, त्याचा पुढचा एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 5. लिहायचंय मला, छाप नंतर. ओके, नाव सी द क्वेश्चन नंबर 5. The diameter and नको नको तू नंतर. ओके, द डायमीटर अरे पळ ना तू आता. Okay, now the question 5. The diameter and length of a roller is 120 centimeter and 84 centimeter respectively. To level the ground, okay, to level the ground, 200 rotations of the roller are required. Find the expenditure to level
to level the ground at the rate of rupees 10 per square meter. काय काय सांगितलं ते लक्षात घ्या. डायमीटर अँड लेंथ ऑफ ए रोलर इज, डायमीटर बघू, डायमीटर इज इक्वल टू 120 सेंटीमीटर. म्हणजेच रेडियस काय असणार आहे रोलरची 60 सेंटीमीटर. ओके. नंतर लेंथ, रोलर आडवा असतो म्हणून लेंथ म्हणतो आपण, पण रोलर हा सिलेंड्रिकल असतो आणि लेंथ म्हणजेच ती काय कन्सिडर होते फॉर्म्युल्यामध्ये, हाईट. एच इज इक्वल टू 84 सेंटीमीटर. नंतर टू लेवल द ग्राउंड 200 रोटेशन्स ऑफ द रोलर आर रिक्वायर्ड. आता रोलर जेव्हा जमीन दाबण्याचं काम करेल तर त्याच्या फक्त कर्व सरफेस एरियाचा प्रश्न येईल. मग कर्व सरफेस एरिया ऑफ द रोलर इज इक्वल टू, काय फॉर्म्युला त्याचा, 2πr/h हा फॉर्म्युला आहे. तो एरिया आहे म्हणून ए घेऊ आपण. मग 2 × 22/7 इंटू रेडियस आहे आपल्याकडे 60 आणि इंटू हाईट आहे 84. 7 × 7 12. नंतर यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल, इथे 44 गुणिले 720. देअरफॉर ए इक्वल टू, याचं मल्टिप्लिकेशन करूया, 720 थोडा झिरो विसरून जा, 44 4 दुने 8 आणि 7 चोक 28 0 8 8 2 8 16 9 2 11 आणि 3 आणि हा 0 तसाच, म्हणजे 31,680 सेंटीमीटरचा स्क्वेअर. मतलब त्याचा कर्व सरफेस एरिया आला, कशाचा, रोलरचा. तो कर्व सरफेस एरिया म्हणजेच एका रोटेशनमध्ये तेवढी जमीन लेवल केली जाईल. दॅट इज सेंटीमीटर स्क्वेअर. ग्राउंड इज लेवल्ड इन वन रोटेशन. एका रोटेशनमध्ये तेवढी जमीन लेवल केली जाईल. असे किती रोटेशन वापरले गेले, 200 रोटेशन्स. ग्राउंड लेवल्ड in 200 rotations is equal to 200 into 3168 is equal to 0 0 0 3 0 8 2 16 1 12 1 13 1 2 1 2 1 3 आणि 6 सेंटीमीटर स्क्वेअर. मग हा टोटल एरिया आहे. देअरफॉर टोटल एरिया एवढा आला आहे. आणि आता आपल्याला जे काही खर्च दिला आहे तो खर्च पर स्क्वेअर मीटरमध्ये दिला आहे. आता सेंटीमीटरचं मीटर स्क्वेअर करावं लागणार आहे. ते कसं करायचं ते समजून सांगतो. इथपर्यंत कंप्लीट करा एकदा, सगळं कंप्लीट करा तिथपर्यंत. टोटल एरिया ओके. बघा व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. आता बघा 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. ओके. मग आता 1 मीटरचं स्क्वेअर करायचं म्हणजे काय करायचं, 1 मीटर इंटू 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर इंटू 100 सेंटीमीटर इंटू 100 सेंटीमीटर. मग इथे काय होईल, 1 मीटर स्क्वेअर म्हणजेच 1 स्क्वेअर मीटर आणि इथे 100 परत हे 2 झिरो सेंटीमीटरचा स्क्वेअर. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला जर ह्या सेंटीमीटरचं मीटर करायचं असेल तर आपल्याला 10,000ने याला डिवाइड करावं लागेल. देअरफॉर टोटल एरिया इज इक्वल टू 6333
3630 डिवाइडेड बाय 10,000. 1 2 3 1 2 3. देअरफॉर टोटल एरिया इज इक्वल टू, एक डेसिमल फक्त वाढवा, 633.6 मीटर स्क्वेअर. Okay, now see the expenditure. Expenditure is equal to total area into rate is equal to 633.6 into 10. तो डेसिमल पॉइंट निघून जाईल, म्हणजे रुपीज 6336. Therefore एक्सपेंडिचर इज इक्वल टू 6336. आणि पूर्ण वाक्यात लिहायचं असेल तर विचारलंय आपल्याला, द एक्सपेंडिचर टू लेवल द ग्राउंड, द एक्सपेंडिचर टू लेवल द ग्राउंड इज रुपीज 6336. ओके, अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करावा लागेल. ओके, यातला आता क्वेश्चन नंबर 6 बघूया. Question number 6. The diameter and thickness of a hollow metal sphere, एक गोल आहे पण तो पोकळ आहे, आर 12 सेंटीमीटर and 0.01 मीटर रिस्पेक्टिव्हली. म्हणजे क्रमाने, रिस्पेक्टिव्हली अर्थ काय, क्रमाने, रिस्पेक्टिव्हली. The density of the metal is 8.88 gram per centimeter cube. Find the outer surface area and mass of the sphere. तो जो गोल दिलाय त्याचा आपल्याला आउटर सरफेस एरिया काढायचा आहे आणि त्याचा डेन्सिटी वरून मास पण काढायचा आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की थिकनेस देऊन ठेवली आहे, थिकनेस ऑफ स्पियर, सॉरी डायमीटर देऊन ठेवली आहे, डायमीटर ऑफ द स्पियर. डायमीटर किती आहे, दोन्ही पण दिले, थिकनेस ते लिहून घेऊ आपण. डायमीटर इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. मग डायमीटर जर 12 सेंटीमीटर असेल तर द डेन्सिटी ऑफ द, ओके, हे दिलंय थिकनेस
इज इक्वल टू 0.01 मीटर. दोघांमधला फरक, एक सेंटीमीटर मध्ये दुसरं मीटर मध्ये. आता मीटरचं सेंटीमीटर करायचं असेल तर 100 ने मल्टिपल करा. इज इक्वल टू 0.01 इंटू 100 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. देयरफॉर थिकनेस इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. आता या ठिकाणी आपल्याला एक गोष्टीचा विचार करावा लागेल. ही जी 12 सेंटीमीटर डायमीटर दिली आहे ती आउटर येणार आहे, बरोबर आहे, म्हणजेच आउटर रेडियस. आउटर रेडियस इज इक्वल टू याच्या निम्मे 6 सेंटीमीटर आणि थिकनेस जर मायनस केली तर इनर रेडियस मिळणार आहे. इनर रेडियस इज इक्वल टू 6 मायनस 1 इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. कारण आपल्याला जो विचार करायचा आहे त्या बॉलचा तो भरीव नाहीये, तो पोकळ आहे, म्हणजे बाहेरचं जे आवरण आहे त्याचाच फक्त आपल्याला व्हॉल्यूम काढावं लागेल. मग व्हॉल्यूम काढताना काय करावं लागेल, आउटर रेडियस आणि इनर रेडियस याच्यापासून जे व्हॉल्यूम मिळेल त्याचं सबस्ट्रॅक्शन आपल्याला करावं लागणार आहे. मग पहिल्या स्टेपला आपण विचार करूया. याच्यावरून दोन किमती विचारल्या, फाइंड द आउटर सरफेस एरिया अँड मास ऑफ द स्फिअर. मग आउटर सरफेस एरिया एवढ्या किमतीवरून आपल्याला मिळणार आहे. आउटर सरफेस एरिया इज इक्वल टू, आता हा स्फिअर असल्यामुळे त्याचा फॉर्म्युला आहे 4πr². एरिया असल्यामुळे ए इज इक्वल टू 4 इंटू आर ची व्हॅल्यू आपल्याला इथे घ्यावी लागणार आहे 6, म्हणजे आउटर रेडियस साठी. म्हणजे इथे पायची व्हॅल्यू 22 घेऊन काही फायदा नाही. 3.40 इंटू 6 इंटू 6 आउटर साठी. आउटर सरफेस एरिया देयरफॉर ए इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन 4 ने 4 चौक 16, 1 4 4 5 आणि 4 3 12, 12.56 गुणिले 36. देयरफॉर ए इज इक्वल टू 1256 गुणिले 36. 6 6 36, 3 6 35, 33 3, 12 3 15, 6 1 7, 6 3 18 1, 5 3 15 16 1, 6 1 7 3, 6 11 1, 7 5 12, 15 4, 45 216 सेंटीमीटर स्क्वेअर. आपण काय म्हणतोय फक्त आउटर सरफेस एरिया ऑफ स्फिअर. आउटर सरफेस एरिया ऑफ स्फिअर is 4526 सेंटीमीटर स्क्वेअर. हा, आता याचे 2 डेसिमल राहिले होते आपले, हे 2 डेसिमल द्यावे लागतील इथे, म्हणजे हे 2 इथे पण 2, 452.16. ओके, याबद्दल आपण विचार करतो याचा. आता आपल्याला काढायचंय व्हॉल्यूम ऑफ मेटल इन स्फिअर. ठीक आहे, तुमचं एक्झाम्पल लिहून झालं असेल आणि हा पार्ट लिहून झाला असेल तर आपण विचार करणार आहे. इथे फार झालं तर आपल्या सोयीसाठी आपण इथे R1 R2 म्हटलं तर हरकत नाही. इथे याला आपण R1 म्हणूया आणि याला R2 म्हणूया, म्हणजे पुढे कॅल्क्युलेशन करताना सोपं होईल. R1 R2. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करा आणि ते कंप्लीट करा. आता राहिलेला पुढचा पार्ट बघा. व्हॉल्यूम ऑफ मेटल इन द स्फिअर. मेटल किती वापरलं गेलं. व्हॉल्यूम ऑफ मेटल इन स्फिअर इज इक्वल टू आउटर व्हॉल्यूम मायनस इनर व्हॅल्यूम. आउटर व्हॉल्यूम मायनस इनर व्हॉल्यूम काय होईल.
आउटरसाठी काय व्ही, व्हॉल्यूम म्हणजे व्ही इक्वल टू आउटर. आता स्पियर असल्यामुळे 4/3 पाय आर क्यूब, 4/3 पाय आर म्हणजेच R1 क्यूब आउटर रेडियस मायनस 4/3 पाय R2 क्यूब व्हॉल्यूम असल्यामुळे. देअरफॉर V इक्वल टू 4/3 पाय कॉमन काढा, इथे R1 क्यूब मायनस R2 क्यूब. देअरफॉर V इक्वल टू 4/3 इंटू पाय, R1 म्हणजे 6 चा क्यूब मायनस 5 चा क्यूब, स्क्वेअर ब्रॅकेट वापरा. देअरफॉर V इक्वल टू 4/3 इंटू, आता पायची व्हॅल्यू या ठिकाणी 3.14 टाकणे योग्य होईल, कारण पुढे 7 ने काही कशाला डिवाइड करता येत नाही. होतं का बघू. बरं राहू दे, थोडा वेळ नंतर करू त्याला. काय टाकायचं ठरवूया आपण. इथे काय येईल मग 6×7=36 म्हणजे 216 मायनस 125. देअरफॉर V इक्वल टू 4/3 इंटू आता याचं सबट्रॅक्शन किती येईल ते बघूया. 1 आणि 21 मधून 12 गेले 9, याला भाग जाईल 7 आणि म्हणजे 22/7. 7×1=7, 7×1=7, 7×3=21. परत 3 आणि काही कोणाला जात नाहीये. V इक्वल टू 88 गुणिले 13 भागिले 3. 88 गुणिले 13 भागिले 3. ठीक आहे. पुढे आपल्याला एक व्हॅल्यू काढायची आहे, तिच्यामध्ये काही कॅन्सल होत असेल तर त्याचा फायदा होऊ शकतो आपल्याला. बघूया काय येतंय ते. हे थोडा वेळ तसंच ठेवू आपण. मल्टिप्लिकेशन करू फक्त. चार म्हणजे 10, 104 आणि 10 114. 114 भागिले 3 मीटर सेंटीमीटर काय युनिट आपलं, सेंटीमीटर क्यूब आहे. सेंटीमीटर क्यूब इथपर्यंत कम्प्लीट करा. व्हॉल्यूम ऑफ मेटल इन स्पियर आलंय 1144 भागिले 3 सेंटीमीटरचा क्यूब. आता हा इथे काही संबंध नाही याचा. आता हे व्हॉल्यूम मिळालं त्या मेटलचं. आता आपल्याला मास काढायचं आहे ऑलरेडी, आणि त्यासाठी डेन्सिटी देऊन ठेवली आहे. आपल्याला माहिती आहे डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. ओके, पॉज करा, कंप्लीट करा. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजेच मास काढायचं असेल त्यांचं मल्टिप्लिकेशन. देअरफॉर मास इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम हा फॉर्म्युला वापरून आपण मास काढू शकतो. देअरफॉर मास म्हणजे m आणि डेन्सिटी दिली आहे 8.88 येस ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. 8.88 इंटू व्हॉल्यूम. व्हॉल्यूम आहे आपल्याकडे 1144 डिवाइडेड बाय 3. Therefore m is equal to, आता डिवाइड करून टाकू इकडे. काय होईल 3 दुणे 6 डेसिमल पॉइंट, 2 गुणिले 28, 3 9 27, 1 उरला, 3 7 18 गुणिले 11 44. Therefore m is equal to 1144 गुणिले 296. 6 चौक 24, 6 चौक 24, 2 26, 2 8 6 0, 9 चौक 36 3, 9 चौक 36 आणि 3 39, 3 9 1 9 आणि 3 12 10 0 0 2 चौक 8 2 चौक 8 2 1 2 1 4 6 6 12 9 9 18 26 9 9 11 17 3 3 33 76 24 आणि 2 डेसिमल 3 3 7 6. इथे एक करेक्शन बघा आपलं. इथे 9 9 8 8 26 इथे ह्याच्याला 2 घ्यायला पाहिजे, म्हणजे हे 86 होते.
इथे काय होणार आहे 86.24 आणि एकक असणार आहे ग्रॅम. एकक काय त्याचा ग्रॅम. मग पूर्ण वाक्यात फक्त लिहून टाकूया. मास ऑफ द स्पियर इज mass of the sphere is 3386.24 ग्रॅम. हेच तुम्हाला किलोग्रॅम करायचं असेल तर याला 1000 ने डिवाइड करा. कितीने डिवाइड करा 1000 ने. 1000 ने डिवाइड केलं तर 3 डेसिमल पॉइंट वाढतील. म्हणजेच काय झालं 3.3864 kg. अजून राऊंड अप करायचं असेल तर 3. याचा एक वाढून घ्या. तिसऱ्या डिजिट पासून पुढे कट करूया आपण. म्हणजे 3.39 पर्यंत तुम्ही घेऊ शकता. केजी तर करायची गरज नाही, आपल्याला ते विचारलेलं नाही. ठीक आहे, इथपर्यंत पुरेसं आहे. 6 क्वेश्चन पर्यंत आपण कंप्लीट केलंय. पुढचे राहिले आता 6 प्रश्न पुढच्या लेक्चरमध्ये कंप्लीट करूया. म्हणजे उद्या हे संपायला पाहिजे आपलं. ओके, तुम्हाला माझं टीचिंग आवडलं असेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. त्याचबरोबर जे अगोदरच चॅनलला सबस्क्राईब ज्यांनी केलंय त्यांचे खूप खूप आभार. कंटिन्युअसली अभ्यास करा. आता हे चॅप्टर संपत आलंय. जवळजवळ वर्षभराचं सिलेबस आपलं संपणार आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये कदाचित ते संपून जाईल. ओके, थँक्यू.